मी केवळ भाषणातून काही सांगत नाही, सगळे प्रयोग स्वतः करून बघ. माझ्याकडे माझ्या शेतीवर 3 विहिरी होत्या. 1 तास मार्च एप्रिलमध्ये पंप झाला. मी माझ्या गावातल्या नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि आज माझ्याकडे 3 विहिरीवर 7.5 हॉर्स पॉवरचे भारत सरकारच्या योजनेतले 3 पंप आहेत, सोलर पंप, आणि जवळपास 8 तास पंप चालतात. आता 100% सिंचन त्या ठिकाणी होतं आणि एक अतिशय चांगलं उत्पन्न मिळालं. एका एकरामध्ये 88 टन ऊस झाला, 11 क्विंटल सोयाबीन झाला आणि आता माझ्याकडे जी तूर होते ती आहे 6 फूट. मी 1 लाख टन बायो फर्टिलायझर तयार करतो आणि शेतीमध्ये अनेक प्रयोग करतो. ही जी केसं आहेत, तिरुपतीमध्ये लोक काढतात ती 4 ट्रक केसं विकत घेऊन अॅम्युनो ॲसिड तयार करतात. आता आम्ही रशियामधून ऑर्गॅनिक कार्बन वाढवणारं लिक्विड आणलेलं आहे, त्याचे चांगले परिणाम आहेत. शेतीमध्ये एक्सपेंडिचर कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे. आणि म्हणून मी ठरवलं की या देशामध्ये शेतकरी केवळ अन्नदाता राहता कामा नये, तो ऊर्जादाता झाला पाहिजे. केवळ ऊर्जादाता नाही, तो इंधनदाता झाला पाहिजे आणि केवळ इंधनदाता नाही तर तो बिटुमिन दाता झाला पाहिजे. आज उत्तर भारतामध्ये पंजाब हरियाणात जो राईस स्ट्रॉ आहे, परली, याच्यापासून आता बिटुमिन पण तयार व्हायला लागला आहे.